विधान परिषद सभापतीची निवडणूक याच अधिवेशनात होणार आहे। आज विधान परिषद निवडणूक कार्यक्रमही जाहीर होणार आहे। त्यामुळे विधान परिषद सभापती पद नेमकं कोणाच्या वाट्याला येणार हे स्पष्ट होईल। गेल्या 2 वर्षांपासून विधान परिषद सभापती पद रिक्त आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, 2 वर्षांपासून हे पद रिक्त आहे आणि त्या संदर्भामध्ये आज प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडेल? नक्कीच पूर्वी मागच्या 2 वर्षापासून सभापती पद हे आपल्याला रिक्त असल्याचं पाहायला मिळत आहे। रामराजे निंबाळकरांनंतर यावर अद्यापही कोणाची वर्णी लागलेली नाही आहे। उपसभापती नीलम गोरे हे सध्याला सभापती म्हणून कामकाज आपल्याला पाहताना दिसत आहेत। मात्र एकूण आज जर का पाहायचं तर विधान परिषदेच्या सभापती संदर्भात राज्यपालांच्या कडनं संदेश जो आहे, सूचना जी आहेत त्या जारी करण्यात येईल आणि त्यानंतरच एकूणच निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो जारी करण्यात येणार आहे। सभापती संदर्भात जर का पाहायचं तर भाजपकडनं राम शिंदे असतील किंवा निरंजन डावखरे असतील, सोबतच शिवसेनेकडनं नीलम गोरे असतील, यांची देखील आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच सभापती पद हे कोणाकडे जात आहे, कोणाची वर्णी यावर लागतंय हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक। या संदर्भामध्ये आपण अपडेट्स वेळोवेळी घेतच राहू। धन्यवाद आपण सध्या दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।